विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्ताय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। पूज्य बाबा महाराज सातारकर यांना पुण्यामध्ये 1 महिना सत्संगासाठी बोलवलेलं आहे। त्यांची ज्ञानेश्वरीवर आणि इतर याच्यावर व्याख्यानं होतील। रोजची वेळ हीच राहील। तर महाराजांच्या मुखातून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा मोलाचा उपयोग होतो आहे। म्हणून महाराज दरवर्षी न चुकता आपल्या गणपती या सर्व भक्तांना हा प्रसाद मिळावा, हा लाभ मिळावा याकरता या ठिकाणी येत असतात। आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आज आपले कराडचे श्रीनिवास पाटील खासदार हे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपण गेली अनेक वर्ष हा सत्संगाचा कार्यक्रम करतो। या ठिकाणी मग अमृतवाणीमधनं मग ज्ञानेश्वरी असेल, भगवत कथा असेल ह्या सांगितल्या जातात। आज या ठिकाणी आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण तरुण मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो। आणि ही जी ज्ञानाची पेटवलेली आपण ज्योत आहे ती ज्ञानज्योत ही अशीच दिवसेंदिवस वाढावी याकरता आपण या ठिकाणी समयी प्रज्वलन करून हा कार्यक्रम करूया। मी बाबा महाराज सातारकरांना, तात्यासाहेब गोडसे यांना आणि खासदार श्रीनिवास पाटलांना या ठिकाणी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं। आणि चिंचवड पिंपरी नवनगरपालिकेला ज्यांनी आयुक्त म्हणून काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी प्रशासनामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपलं नाव कमवलं ते आपले सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील हे प्रथम या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधतील। ज्यांच्या भावविश्वातून पुढचा महिना संपूर्ण हे मैदान फुलणार आहे आणि इथं अमृताचा वर्षाव होणार आहे, ते आम्हा सर्वांचे आवडते संत शिरोमणी बाबा महाराज ज्यांच्या प्रेरणेतून दगडूशेठ हलवाई गणपतीची परंपरा गेले कित्येक वर्ष अखंडपणे चालू आहे, असे तात्यासाहेब गोडसे 2 दिवसापूर्वी ज्यांचा अमृत महोत्सव आपण सर्वांनी अतिशय आनंदाने साजरा केला ते मामासाहेबजी रासने आणि दगडूशेठ हलवाई गणपती महामंडळ आणि सुवर्ण तरुण मंडळ
याचे सर्व कार्यकर्ते, बाबा महाराज सातारकरांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या भगिनी, कन्या आणि या ठिकाणी असलेले सर्व पुणे शहरातील आसपास ज्यांना कळले अशी तालुक्यातून आलेली वारकरी मंडळी, सांप्रदायिक, नुकतीच वारी परतली आहे. पांडुरंगाच्या दर्शनानं जी मंडळी पावन झाली ती हळूहळू वाट चालत आळंदीकडे परत येत आहेत. आणि हाच योग साधून चातुर्मासाच्या निमित्तानं बाबा महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हा सगळा आसमंत भगवत भक्तीनं भरला जावा याकरता जी योजना आहे त्याचं पहिलं पुष्प आज गणपतीच्या आमच्या आशीर्वादाने यात गुंफलं जात आहे. बाबा महाराजांची माझी भेट जवळजवळ 7-8 महिन्यानं होती आहे. पांडुरंगाची कृपा म्हणून एका जीवावरल्या दुखण्यातून ते वाचले आणि पुन्हा आपणा सर्वांच्या चरणी त्यांची सेवा रुजू करण्याकरता पांडुरंगाच्या कृपेने आज ते हजर आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं पांडुरंगाला एकच प्रार्थना करतो, या विद्या वाचस्पतीची वाणी आमचं कान मन तृप्त करणारी आहे. त्यांना अखंड आयुराग्य लाभो, त्यांच्या हातून या जनस्वरूपी ईश्वराची सेवा घडो. त्यांचं मी दगडूशेठ गणपती मंडळ, सुवर्ण तरुण मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपणा सर्वांना विनंती आहे, दररोज आज कदाचित वर्षाव अमृताचा होणार आहे, उद्यापासून कदाचित जर भगवंताची आणखी कृपा झाली आणि खऱ्या अर्थानं ज्याला वर्षाव म्हणतात तो जरी झाला तरी मुंगीला सुद्धा जागा मिळणार नाही, अशा प्रकारचा हा मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रम सुसूत्रपणे, कदाचित ही इथली जी मांडणी आहे ती थोडा वेळ आम्हाला बदलण्याकरता काही वेळ लागेल, तेवढ्यापुरता आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून बाबा महाराजांच्या अखंड अमृतवाणींचा वर्षाव होऊ एवढी गणपतीचरणी प्रार्थना करून मामासाहेब रासनेंना आपल्या सर्वांच्या वतीनं अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन थांबतो. जय गणेश. आता यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाला ज्यांनी विधायक वळण दिलं, हजारो तरुणांना ज्यांनी स्फूर्ती दिली आणि महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची भीष्म प्रतिज्ञा करून ज्यांनी खऱ्या अर्थानं गणेशोत्सव हा कसा चांगला होईल, लोकमान्यांच्या विचाराचा कसा होईल याचा आदर्श या पुण्यनगरीतच नव्हे तर महाराष्ट्रात घालून दिला, असे आमचे नेते, आमचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब गोडसे हे आपल्याशी 4 शब्द बोलतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भागवत धर्माचे थोर उपासक संतश्रेष्ठ वंदनीय बाबा महाराज सातारकर, माझ्या ट्रस्टचे हितचिंतक सल्लागार खासदार श्रीनिवासजी पाटील, माझ्या ट्रस्टचे उपाध्यक्ष मामासाहेब रासने, ट्रस्टचे कोषाध्यक्ष अप्पासाहेब सूर्यवंशी, आमच्या सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या ट्रस्टचे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माननीय हेमंत रासने, विश्वस्त अशोक गोडसे, विश्वस्त महेश सूर्यवंशी, विश्वस्त सुनील रासने आणि माई महाराज, आई महाराज, उपस्थित बंधू भगिनी, माता पिता आणि भक्तगण हो,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं आजपासून चातुर्मासानिमित्तानं अखंड 1 महिना सर्व संतांच्यावर बाबा महाराजजी हे प्रवचन देणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. जे म्हणून संत आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले त्या संतांच्यावर आपल्याला ते ऐकवणार आहेत. आजपासून त्याची सुरुवात होते. आज पहिलं पुष्प आहे. नुकतंच महाराजांचं बायपास झालेलं आहे. आजारातनं उठलेले आहेत. त्यांच्यावर परमेश्वराची, पांडुरंगाची आणि माऊलीची अशी कृपा आहे. या अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी पंढरीची वारी पायी केलेली आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्याकरता ते इथून पुण्यापासून पायी जे निघाले आणि पंढरपूरला मुक्काम दर मुक्काम करत ते पोहोचले. पांडुरंगाची कृपा आणि माऊलीची कृपा त्यांच्यावर अशा प्रकारची आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराज भागवत धर्माची पताका जी त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे परंपरेनं, ही त्यांच्या वयाच्या 100व्या वर्षापर्यंत ते त्यांच्या खांद्यावर राहणार आहे. अशा एक प्रकारची सदिच्छा आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी आपण सदिच्छा व्यक्त करूया. कारण आज गरज आहे. जे काही आज या देशामध्ये चाललंय, देशातला प्रत्येक माणूस आज वेढलेला आहे कुठल्या ना कुठल्या तरी समस्यानं. तो दिसायला मोठा आनंदी दिसतोय, सुखी दिसतोय. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की बा या माणसाला काही त्रास नसावा, परंतु नाही आहे. तो आतमध्ये काहीतरी पोखरलेला आहे. त्याचे काही प्रश्न आहेत, त्याचे काही समस्या आहेत, त्याला काही दुःख आहे. आणि हे जे दुःख आहे, ह्या ज्या काही समस्या आहेत, महाराज काही घालवू शकणार नाहीत. परंतु एक मी तुम्हाला निश्चित प्रमाणामध्ये अगदी 100% सांगतो की आज हे जे महिनाभर महाराजांचं जे काही प्रवचन आणि 3 कीर्तन होणार आहेत, या प्रवचनामध्ये आणि 3 कीर्तनांमधून तुम्ही 1 तासभर या पवित्र ठिकाणी बसणार आहे. या पवित्र सोहळ्यासाठी 1 तास तुम्ही बसणार आहात. संबंध महिनाभर आपण येणार आहात. संबंध महिन्याभराच्या 1 तासामध्ये तुमचं प्रत्येकाचं 25-25, 50-50 वर्षाचं आयुष्य वाढणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न आहे, जी समस्या आहे, जे दुःख आहे, इथं आल्यानंतर तुम्ही सगळं विसरून जाणार आहात. सून काय करते, मुलगा काय करतोय, शेजारी काय करतोय, नातेवाईक काय करतायत, बाकीचं इतर काय जे काय होतंय नव्हतंय ते सारं सगळं जेव्हा डोळ्यापुढं येतं आहे, नात काय करते, नातू काय करतोय, इथं आलात हे सगळं विसरून जाणार आहे. कुणाचा नातू, कुणाची सून, कुणाचा मुलगा हे सारं सगळं विसरलं जाणार आहे. कारण महाराज जे काही तुम्हाला ऐकवणार आहेत, खरोखरच परमेश्वरानं माणसं काही बनवलेली आहेत या देशामध्ये. त्यापैकी एक महाराज आहेत. ही परमेश्वराची कृपा आहे. अहो माणसं काय उगाच सगळे जाऊ सांगतात जो ज्ञानेश्वरी. मी गेली जवळजवळ 60-65 वर्ष पुणे शहरामध्ये काम करतोय. अनेकांच्या ज्ञानेश्वरी आणि अनेकांचे तुकाराम महाराज आणि अनेकांचे एकनाथ महाराज, नामदेव महाराज सगळं मी काय ऐकलेलं आहे. परंतु परमेश्वराने महाराजांना जे एक वरदान दिलेलं आहे, मी काही कुणाची कुचेष्टा अवहेलना करू इच्छित नाही, परंतु हे वरदान दिलेलं आहे. वरदान हे सर्वांना मिळत नाही, कुणाला तरी मिळतं. परमेश्वर कुणाला तरी प्रसन्न होतो, संत कुणाला तरी प्रसन्न होतात, सगळ्यांना नाही. महाराजांना ते प्रसन्न झालेले आहेत आणि म्हणून तर ते एवढ्या मोठ्या अवघड दुखण्यातनं ते आपल्यासमोर आलेले आहेत.
असं वाटेल का त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना खरोखरच तशा प्रकारचं दुखणं झालं होतं म्हणून? असं वाटणार नाही, कारण ही सगळी परमेश्वराची कृपा आहे. आणि या परमेश्वराच्या कृपेनं खरोखरच पाटील साहेबांनी, आमच्या आप्पासाहेबांनी सांगितलं की अमृतवाणी म्हणून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि ह्या अमृतवाणीनं आपण सगळेजण तृप्त होणार आहोत आणि तृप्त होऊन आपल्या घरी जाणार आहोत, सारं सगळं विसरणार आहोत. आणि जरी घरी गेलं आणि उद्या सकाळी जरी तोच प्रसंग आला तरी संध्याकाळी 7ला इथं आल्यानंतर परत आपण विसरणार आहोत. अशा एक प्रकारचा आजपासून सुरू झालेला हा सोहळा अखंड 16 तारखेपर्यंत ना, 16 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत, ऑगस्ट महिन्याच्या 16 तारखेपर्यंत हा सोहळा चालणार आहे. तेव्हा दगडूशेठ ट्रस्टच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या चरणाजवळ अशी प्रार्थना करतो की आपण आपला थोडासा प्रपंच, संसार, मुलं बाळं ह्या मोहामध्ये जे काही आपण अडकलेलो आहोत, या मोहजाळातनं 1 तास पांडुरंगाकरता, माऊलीकरता या रांडवे बालक मंदिराच्या या पटांगणामध्ये, ह्या पवित्र ठिकाणी, इथे आजपासून माऊलीचं आणि तुकाराम महाराजांचं वास्तव्य सुरू होणार आहे. लक्षात घ्या, इथं प्रत्यक्षात माऊली आणि तुकाराम महाराजांचं प्रवचन ऐकण्याकरता कुठे ना कुठेतरी असणार नक्की. जसं रामप्रभू कुठे ना कुठेतरी असायचे तेव्हा हनुमंत कुठेतरी कोपऱ्यामध्ये असणार, तसं महाराजांचं हे जे प्रवचन ऐकण्याकरता निश्चित प्रमाणामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याचपैकी कोणाचं तरी रूप घेऊन न जाणू एखाद्या कोपऱ्यामध्ये जर असतील तर आपण कसं समजायचं की हेच माऊली आहेत म्हणून? तेव्हा आपल्याला पावन व्हायचं आहे. आपल्याला पावन होण्याच्या दृष्टीनं आपण इथं दररोज यावं, अशा एक प्रकारची आपल्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि आता थांबलं पाहिजे, कारण माझं तर काय ऐकण्याचं, आपल्याला महाराजांचं ऐकायचं आहे, सर्वांना आपल्याला ऐकायचं आहे. तेव्हा मी इथेच थांबतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. अनुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकायाती जी दैविकी उदार वाचा जय उद्देश उदयनाभिकाराचा तव नवरस सुधाब्दीचा ठाव लाभे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकिया ते अंगीकारी तो वाचस्पदेसी करी प्रबंध होणा हात ठवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशीश एवढे जे महिमेचे करणे ते वाचावळे वाणवी कवणे काय सूर्याचंगा उठणे लावित असे केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसेनी पाहुणे वृक्षर सागरा कवणे वासी कापुरा सुवास दे चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते किवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान ठेविजे चरणी हेची भले पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु दादा
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान, सकल संत माय बाप, अनंत कोट ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या भगवंताची शक्ती आहे तो आमचा जीवीचा जीवलक पांडुरंग. जीवन मोठं विचित्र आहे. प्रत्येकाला चित्र रंगवा असं वाटतं, पण चित्र उमटतच नाही, काहीतरी विचित्र घडतं. काही वेळेला आकृती जमत नाही, काही वेळेला रंगसंगती होत नाही. आपलं चित्र आपल्याला पटत नाही, म्हणून आरशापुढे उभा राहिला आयुष्यभर तरी क्रिटिसिझम संपत नाही, दुसऱ्यावरची नाही आपल्यावरचीच. ते म्हणाल आम्ही कुठे आमच्यावर नाही हो. तुम्हाला आरशात बघितल्यानंतर वाटलं ना की माझं नाक जरा सरळ पाहिजे असलं, म्हणजे हेच क्रिटिसिझम. आरशात बघितल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की माझा हा रंग आणखीन जर उजळा असताना, स्वतःच चित्र स्वतःला आवडत नाही तर दुसऱ्याचं विचित्र चित्र कसं होईल. आणि ज्यांनी विचित्र होतं ते चित्र केलं त्यांना संत म्हणावं, आणि ज्या चित्राचं विचित्र करतात ते तुम्ही आम्ही. म्हणून चित्र रंगवण्याकरता हा 30 दिवसाचा कार्यक्रम. आकृती संतांनी काढून दिलेली आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये रंग भरायचे. तुमचा रंग नसावा, तो श्रीरंग असावा. श्रीरंगाचा रंग जेव्हा आकृतीमध्ये भरला जाईल तेव्हा ही आकृती तेजपुंज दिसेल, विकृती संपेल आणि आकृती निर्माण होईल की ज्या आकृतीकडे बघून तुम्हाला आणि मला सुद्धा नतमस्तक व्हावंसं वाटेल. असा हा जीवनक्रम आहे. म्हणून ज्या आकृती पुढे देव सुद्धा नतमस्तक झाले ते संत, आणि जिथे मुलं सुद्धा पाठ फिरवतात ते तुम्ही आम्ही. ज्यांच्या पुढे देव सन्मुख आहे, ज्यांच्या करता निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला, ज्याला तोंड नव्हतं तो तोंड घेऊन आला, कान नव्हता तो कान घेऊन आला, डोळे नव्हता तो डोळे घेऊन आला, हात नव्हता तो हात घेऊन आला. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणाले, तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, आणि हातीचे लीला कमळे पुजुतया ते. दोरी दोन्ही भुजा घेऊन अलिंगावया लागून तयाचे अंग, त्या संगाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. परमात्मा 12व्या अध्यायामध्ये शेवटी सांगतात, अरे अर्जुना, दोवरी दोन्ही भुजा घेऊन अलिंगावया लागून तयाचे अंग. त्याने विचारलं असेल की देवा, सगळ्यांना आम्हाला 2 भुजा तुला 4 का? ते म्हणले, माझ्या भक्तरायाला आलिंगन देण्याकरता 2 भुजा एक्स्ट्रा घेऊन आलो. तया संगाचे सुरवाडे. अरे भक्त राजाच्या संघाची जी आवड आहे त्याचा सुरवाड आहे. मग विदेहा देह धरणे घडे. मी विदेही आहे पण देह धारण करून आलो. विदेहा देह धरणे घडे का? किंबहुना आवडे निरुपम. पाटील साहेब, बाईला डोहाळे लागतात असं नव्हे, देवाला सुद्धा डोहाळे लागले असं तोच सांगतोय. तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी माझ्या डोळे. काय विलास आहे शब्दांचा ज्ञानोबा रायाचा. कुणी विचारलं, तू अचक्षु आहेस, तू डोळे घेऊन का आलास? डोळे घेण्याचं कारण काय? ते म्हणाले, मला डोहाळे लागले. डोहाळे कधी लागत नाहीत आणि कधी लागतात. उदरामध्ये गर्भ राहिल्यानंतर काय असतं, पित्त झाल्यानंतर जी उलटी होते ती निराळी, आणि गर्भ राहिल्यानंतर जी उलटी होते ती निराळी. दोन्ही उमाशेच, पण एक आनंददायी आहे आणि एक त्रासदायी आहे. आता पित्ताची उमासे मी सांगायची गरज नाही. कुणाबद्दल केव्हा आपलं पित्त उसळेल हे काही सांगता येत नाही.
आणि ते पित्त उसळल्यानंतर मग आपल्या तोंडामध्ये आपोआपच गुळणी येते, पण ती विकाराची आहे, ती कधी समाधान देत नाही. नवतरुणी आहे, वर्षाचा आजच दिवस गेले, हुंसू लागलं, मोरीकडे पळू लागली, तिला काही कळे नाही काय भानगड आहे. सासूला कधी न वाटणारा सुनेबद्दलचा आनंद प्रगट झाला. नाही म्हणजे माझे डेफिनेशन काय काही विधान चुकलं का? अगदी बरोबर असायलाच पाहिजे हो, कारण ते तुमचंच आहे ना, नाही का? कधी न वाटणारा आनंद आनंद वाटतो. आणि ती सांगते, अहो कळलं का, सुक्या ओकार येत आहेत, उदरामध्ये गर्व राहिला बरं का. आणि मग डोहाळे लागले. कौशल्याला सुद्धा राहिला होता बरं का. जो उदरी सामावला तोच सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला, प्रपंच झाला ब्रह्मरूप. भावार्थ रामायण गेल्या वर्षी ऐकलं. उदरामध्ये जो सामावला होता त्याची जशी अवस्था असेल तशी डोहाळे. कुणाला चिंच खावसे वाटते. खेड्यापाड्यातले बायका तुम्हाला माहिती आहेत, पांढरीची माती चाटावीशी वाटते. वस्तुस्थिती आहे, त्या पांढरीच्या भिंती असतात, ती चाटावीशी वाटते. समजावं हे लवकरच मातीत घालील. पोटात असताना जर माती चाटाविषयी वाटते तर आल्यानंतर नक्कीच मातीत घालील. क्षमा करा, पण मजा आहे जीवनाची. तसं देवाला डोहाळे लागले. हा विषय पुष्कळ वाढवता येईल, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, कारण हे विषय सगळे माझ्या समोर बसलेत. कुणाला कशाचं, कुणाला कशाचं, कुणाला कशाचं. परमात्मा म्हणाला मला डोहाळे लागले का, तर माझ्या संताला पाहण्याचे, माझ्या भक्त राहायला पाहण्याचे. आणि मी डोळे घेऊन आलो. तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी माझे डोळे, आणि हातीचे नि लीला कमळे पुजतया ते. कोणीतरी विचारलं, प्रभू राया अरे तुझ्या हातात ते कमळ का? अरे म्हणे असावं पूजेची तयारी कायम. माझा भक्त मला कुठे भेटेल हे सांगता येत नाही, म्हणून त्या पूजेचं तयारी असावी म्हणून हे फुल आहे. ते सुमन आहे. देवाच्या चरणी काय अर्पण करावं? सुमन अर्पण करावं. मी उलट सांगतो, वाईट मन असलं तरी अर्पण करा, ते सुमन होईल. सुमन कोणाकडे आहे? फार थोड्या लोकांच्याकडे आहे, पण कुमन आहे. चांगली बुद्धी किती जणांकडे आहे, पण दुष्ट बुद्धी सगळ्या ठिकाणी आहे. मला एका अभंगाचं आश्चर्य वाटतं राहून राहून. पाटील साहेब तुम्ही आम्ही म्हणणं हे निराळं, आणि तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजो नारायणा, आश्चर्य वाटतं. आणि मी म्हणणं किंवा तुम्ही म्हणणं की देवा माझी दुर्बुद्धी नाहीशी कर, मला दुर्बुद्धी देऊ नकोस, पण तुकाराम महाराज म्हणतात याच्यात आश्चर्य आहे. याच्यात त्यांनी दाखवून दिलं आम्ही सुद्धा सुटलो नाही तर तुम्ही कसे सुटणार. कारण का? समत्व हे जीवन नव्हे, विषमत्व हे जीवन नव्हे, सम विषम नामे जीवन आहे. चांगलं म्हणजे जीवन नव्हे आणि वाईट म्हणजे जीवन नव्हे, चांगलं आणि वाईट नामे जीवन. म्हणून नुसते बुद्धी नको, दुर्बुद्धी पाहिजे. आणि दुर्बुद्धी प्रगट झाल्यानंतर सद्बुद्धीचंही महत्व कळेल. म्हणून दुर्बुद्धी वर्णन करता करता ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणाले, दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. अरे दीपकलिका एवढी धाकुटी आहे, एवढीच दीपाची कलिका. पूर्वीच्या काळामध्ये आता हा दिवा लावला एवढी कलिका आहे, पण आजूबाजूचं वातावरण ती एक कलिका प्रकाशमय करते. तसं आयुष्यभर तुमच्या मनामध्ये दुष्ट विचार येऊ दे, पण एकदा माळ घालण्याचा चांगला विचार येऊ दे, आयुष्य पालटून जाईल. बघा, एक विचार, एक सद्विचार, नाही का, एक जर सद्विचार आला तर माझी खात्री आहे मागचे संपूर्ण वाईट पालटण्याची ताकद. वाल्या आयुष्यभर वाईट करत होता, एकदाच राम नाम घेण्याची संतांच्या संगतीमध्ये बुद्धी झाली आणि वाल्याचा वाल्या कोळी झाला. कोळी होता तो वाल्मिक ऋषी झाला. वाल्या कोळी वाल्मिक ऋषी कुठपर्यंत झाला
असा झाला की कोळियाची कीर्ती वाढली, गहनन केले रामायण रामाधी. आता विचार करा की संतांची कृपा, संतांचा प्रसाद, संतांचा आशीर्वाद काय करू शकतो. अशा संतांचे गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गायन आवडी. सभेतले गुण गाणं निराळं आणि आवडीने गुण गाणं निराळं. असं पुष्कळला होतं सभेमध्ये. जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, परिस्थितीजन्य, त्याचे सुद्धा गुणगायन करावं लागतं. परिस्थितीजन्य जिथे गुणगायन करावं लागतं त्याला राजकारण म्हणतात. आणि आवडीने गुणगायन करावं लागतं त्याला प्रभूचं प्रवचन म्हणतात, त्याला निरूपण म्हणतात. पर्याय नाही त्याच्यामध्ये. एखाद्या माणसाचा दोष आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय, पण हा काय साहेब तुमच्यासारखा माणूस नाही म्हणावं लागतो. इलाज नाही, इलाज नाही, नाही का. अहो घरात सुद्धा असंच घडतं ना. नवऱ्याचे दोष दिसले तरी बाई म्हणते का, मग ती म्हणते तुमचं मला एक आवडतं, शेजारचा 25 सिगरेट होतो, तुम्ही 2च ओढता. गुण गाईन. आता काय करता, आवडत नाही तर खरं, पण हे म्हणावं लागतं. आता पुढचंही म्हणतं, तो पिऊन पडतो पण तुम्ही पिऊन सुद्धा घरी येता. नाही, मला एकच तुमचं बरं वाटतं. आज 20 वर्ष लग्न झाले पण तुम्ही रस्त्यात कधीही पडला नाही. गुण गाईन. काय गुण, हे तर गुणच आहेत की. बाकीचा रस्त्यात पडतो आणि न पडता घडी आला. तेव्हा नीट लक्षात घ्या, असे गुणगान करता येतं. पण आवडीने व्हावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी. म्हणून या महिनाभर आपण प्रभूची गुणगान गाऊ आवडीने. परमार्थ करायचा म्हणून नाही. मला काही ते पसंत नाही आहे. ज्याला करायचं असेल त्यांनी परमार्थ करावा. आम्ही आवडीने करणार आहे, सवडीनेही नाही. कारण माझी एक खात्री आहे, आवड असेल तर सवड निघते. आत्ताचा एक प्रसंग सांगतो, ते मला म्हणजे तोंडावर सुती बी ते त्याच्यातला भाग नाही आहे, एक आवड म्हणून सांगतो. आत्ताच पाटील साहेब माझ्या शेजारी बसले होते, म्हणाले महाराज कीर्तन केव्हा. नाही म्हटलं कीर्तन फक्त एकादशीला. मग लगेच कॅलेंडर काढलं. मी कीर्तनाला दोन्ही येतो. आता डिक्लेअर केलं यायला लागेल. मी दोन्ही कीर्तनाला, दिल्लीवरून जरी असतो तरी कीर्तनाला येतो. काय आहे, काय आहे लक्षात ठेवा. सवड, आवड असेल तर सवड निघते. इंग्रजीमध्ये म्हण आहे, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. आवड असेल तर सवड निघते. म्हणून आवडीने जे करायचं एवढं मला माहिती आहे. आता आवडीतून जे घडलं त्याला परमार्थ कोणी म्हणत असेल तर म्हणो, आणि नाही म्हणायचं तर न म्हणो, पण आहे ते आमची आवड आहे. परमार्थाच्या निरनिराळे प्रकार आहेत. कोणी पाप धुण्याकरता परमार्थ करतो. आम्ही पाप केलेलं नाही. ते म्हणाल छाती टोक सांगतो. आम्ही पाप केलेलं नाही. आणि आमच्या न कळत जर घडला असेल तर इतक्या वेळेला हरिपाठ म्हटला, इतक्या वेळेला नामस्मरण केलं, आणि इतक्या वेळेला हरिपाठ म्हणून नामस्मरण करून ते जर पाप शिल्लक राहिला असेल तर पाटील साहेब उद्यापासून नाम घेणार नाही. हे माझी व्यक्तिगत मतं परमार्थाबद्दलची आहेत. म्हणून पाप धुण्याकरता परमार्थ करत नाही. ज्याला कोणी काय करायचं असेल तर विशेष सर्कल आहे. काही काही माणसं देवा पुढे एक दान टाकतात 100 रुपयाची नोट. तिथे नको ते धंदे करतो आणि ते 100 टाकतो. म्हणजे पाप धुण्याकरता पुण्य करणं. इंग्रजीमध्ये म्हण आहे विशेष सर्कल, की तो का पुण्य करतोय तर पाप धुण्याकरता. इथे पाप धुण्याकरता नाही, लग्न झालंय म्हणून करणं आणि आवडीने भावे करणं.
आपल्या मराठीत फार चांगली म्हण आहे. काय करता, कसं काय चाललंय नवऱ्या तुमचं? आता काय करते बाई, पदरी पडलं. आता तुलाच माहिती आहे कसा खवीस आहे, पण काय करता पदरी. आता हे निराळ आणि आवडीने भावे हे निराळ. जिथे आवड आहे मग त्या करण्यामध्ये, त्या वाढण्यामध्ये एक लक्षात घ्या, नवऱ्याच्या भीतीने काम करणं निराळं आणि आवडीने काम करणं निराळं. तसं भीतीने पाप धुण्याकरता देवाचं नाव घेणं निराळं आणि आवडीने घेणं निराळं. संतांच्या प्रेमापोटी त्यांच्या जवळ जाणं आणि त्यांच्याकडून काहीतरी फलश्रुती व्हावी म्हणून जवळ जाणं, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून 1 महिनाभर आपल्याला जे करायचं आहे ते आवडीने करू. मी एक तुम्हाला सांगू, आवडीने केल्यानंतर नवऱ्याचं प्रेम मिळतं. मग त्याला साडी मागायची काही गरज आहे का? अहो, तुम्ही 500ची मागितले तर तो 1000 रुपये हातात काढून ठेवीन. पण प्रेमाने करा, नाही तर विचारेल कशाला. नाही का? आमचं भाग्य थोर आहे की असे ज्ञानोबा तुकोबासारखे मालक भेटले, आमचं जीवन पालटलं. अंग दिसणारे कपडे अंगावर होते, पण संपूर्ण अंग झाकणारे कपडे मिळाले आणि ते जरतारी मिळाले. त्याचा पदर असा मिळाला, त्याचे काठ असे मिळाले की अनेकांनी बघत जावं. साध्या गोष्टी आहेत. सामान्य मुलगी श्रीमंताच्या घरात पडली तर तिचं सुकृत पालटतं, तिचं संचित पालटतं. असं नाही की तिचं संचित निराळं याचं निराळं. त्याचा हातात हात घेतला की तिचं आयुष्य पालटलं. एक आमचे महाराज दृष्टांत सांगायचे, फार मजेशीर. एक जरा तिरकस नवरा होता. एका गरीबाच्या घरातून मुलगी आली. आल्याबरोबर रिसेप्शन वगैरे फारच मोठं, 15-20 लाख रुपये रिसेप्शनला खर्च. रिसेप्शन घरी जाताना तिने कधी बघितली नाही अशी, स्वप्नात गाडी बघितली नाही, ती गाडी दारात होती. 40-50 लाखाची गाडी दारात. त्याच्यातून घरी गेली. ते काय सगळा थाट बघितल्यानंतर तिचे डोळे दिपून गेले. पण तिने बरोबर कपडे आणले होते, त्याने बॅग उडून बघितली, त्याच्यात जरा कुठेतरी फाटलेलं होतं. हे बघ म्हणाला, हे असले लाड चालायचे नाही तुझे, हे बाहेरचं गोष्ट निराळी आहे. ती फाटकी साडी आहे, तुझं संचित आहे, ते नेस. वाईट वाटलं, पण करते काय. तो विटका ब्लाऊज आहे, हे तुझं संचित आहे, ते नेस. ते म्हणले ठीक आहे. ब्लाऊजशी काय आणि साडीशी काय, तू तर जवळ आहेस. ब्लाऊजशी काय घेणे देणे नाही, साडीशी तरी काय घेणे देणे आहे, तू तर जवळ आहेस. असंच चाललं रस्सीखेच 2 दिवस. तुझा बाप असा, तुझी आई अशी भिकारडे. अरे पण केलंस का तू? काही वेळेला मोठ्या मोठ्या माणसांची सुद्धा डोकीच चालत नाही. त्यावेळेला प्रश्न पडतो, आहे का? म्हणजे प्रश्न पडतो, आहे का? हा माणूस आहे का तिरशिंगराव आहे? असंच काहीतरी उलटी खोबडी शब्द आपल्याकडे फार मराठी, उलट्या खोबडीचा माणूस. पण ती तयार होती. ती म्हणली, बघ आज तुझ्या मागे फिरते, एक दिवस अशा येईल नाही तुला माझ्या मागे फिरायला लावलं तर बघ. आणि मोठं आमंत्रण होतं. फोनवरून सांगितलं 7 वाजता तयार राहा. आला घरी, कपडे कपडे करून, वा मध्ये टाय बीट 3 पीस सूट बीट. ही गेली खाली आणि गाडीत बसणार तितक्यात, पाटील साहेब काय तुम्हाला सांगू, असं इथेच फाटलेलं लुगडं होतं. फार सुंदर रंगून सांगायचे महाराज गोष्ट. काय म्हटलं, अक्कल नाही का तुला? समज अंग उघडं दिसतंय आणि असं नसले. ते म्हटले, तुमचं काय जाते, अंग माझं आहे. अंग माझं उघडं दिसेल, तुम्हाला लाज वाटण्याचं कारण काय? कारण हेच माझं संचित आहे, हेच माझं क्रियामान आहे, हेच माझं पूर्वजन्मीचं सुकृत आहे. खाडकन डोळे उघडले.
एवढं कळत नाहीस का? तू माझी बायको आहे हे फक्त बाहेरच कळायचं का? घरात सुद्धा कळलं पाहिजे. आता अंग माझं राहिलं नाही, अंग उघडं पडलं तर तुमचं. बघा स्त्रीचं जीवन काय आहे. अंग उघडं पडलं तर तुमचं, अंग माझं नाही. तसं ज्या दिवशी आपण प्रभूच्या हातात हात देतो त्या दिवशी समजावं, इथून पुढे जर अंग उघडलं पडलं तर तुझं, आमचं नाही. आणि या प्रतितीने जे जगतात त्यांना संत म्हणावं आणि त्यांचे गुणगान करायचे आपल्याला, बर का? आणि म्हणून चांगला होऊन तुमच्या समोर आलो ते गुणगान करण्याकरता. आता थोडंसं ऐकलं तुम्ही, बायपास झाली, कळून सुद्धा दिलं नाही 2 महिने कोणाला. काय कळवायचंय नाही का? बाबा महाराजाच्या बद्दल सगळं चांगलं ऐकायचं सवय आहे तुम्हाला. उगीच आजारी पडले, बाबा महाराजाला कसं प्रसन्न बघायची सवय आहे ना तुम्हाला. त्याला तुम्ही भेटायला यायचं आणि ते असा उगीच पडलेलं. हट, एक लक्षात घ्या, माझी लायकी असो नाही तर नसो, मला तुम्ही भेटायला येत नाही तर दर्शनाला येता. मग दर्शन कसं असावं? भेटणं आणि दर्शन याच्यात फार फरक आहे. हे आम्हाला आमच्या महाराजांनी शिकवलं. दादा महाराज तुम्हाला काय सांगू, इतके देखणे होते, 6-6.5 फूट उंच, असे गुलाब, असे गाल नसते, गुलाबी होते, काय असा फेटा बांधून बसलेले असायचे. एकाने त्यांना विचारलं की महाराज आपण अशा अगदी प्रवासाला निघाल्यासारखे बसता. ते म्हणले माझ्याकडे काही कामाकरता माणूस येत नाही, तो दर्शनाला येतो. मग दर्शनाचे ने प्रशस्ते पुण्य पुरुष. उगीच गबाळासारखा असू नये. म्हणून तुम्ही सगळे लोक नीट नेटके येतात माझ्या प्रवचनाला, मला बरं वाटतं. सगळे व्यवस्थित येतात, व्यवस्थितच यायला पाहिजे. अरे कुणाला भेटायला निघालो नाही, प्रवचनाला भेटायला जाणं म्हणजे पांडुरंगाला भेटायला जाणं, त्याच्याशी सुखसंवाद सांगणं, ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन घेणं. मग त्यांचं जर दर्शन आपण घ्यायचं तर आपलं काही प्रदर्शन व्हावं, आपलं सुद्धा दर्शनच व्हावं. आणि अशा संतांचं दर्शन आपण घेण्याकरता श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, आणि वाढले अंतरी प्रेम सुख. आज सुरुवात आपण असं करूया. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भागवत संप्रदायाचा पाया रचला ते आमचे ज्ञानेश्वर भगवान, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. काय गोड अभंग गातायत ज्ञानेश्वर महाराज. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे, वृत्तीसी मार्जन केले असे. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, एक कारणव झाला तरंगू बुडाला, तैसा देह झाला एक रूप, तैसा देह झाला एक रूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, बापर खुमा देवीवरे विठ्ठले नवल केले, तारू हरविले मृग जळी, तारू हरविले मृग जळी. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, आणि ज्ञानदेवा सार चोचली. कशी आली परंपरा बघा. आदिनाथापासून चालत आलेली परंपरा. आदिनाथ निवृत्तीनाथ, ज्ञानदेव महाविष्णूची ज्योत,
सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. आदिनाथांचा अवतार, निवृत्तीनाथांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष शिव भगवंताचा अवतार. इथे काही वाद नाही, आमच्यात हरिहरात वाद नाही. वाद करणारे ते शैव आणि वैष्णव निराळे. या हिंदुस्थानामध्ये दोन पक्ष आहेत, कर्नाटक वगैरे भागामध्ये शैव आणि वैष्णव. अरे 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 मुडदे पडतात. तो एक परमार्थाचा भाग आहे. आता काय करा, हे मुडदे पाडणं हा सुद्धा परमार्थाचा भाग नाही का? संतांची, महाराष्ट्रीय संतांची प्रतिमा आमच्या जवळ जी आहे ती शांत आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. दुसऱ्यांनी निंदा केली तरी आपण त्याची स्तुती करणं ही परंपरा आहे. पण तिकडे तसं नाही आहे. तू मारलंस तर मी मारल्याशिवाय सोडणार नाही. तुकाराम महाराज फक्त म्हणले भले ते देव येऊ नाटा, पण तसं नाही मारलं त्यांनी. त्यांच्या हातात जी तलवार होती ती शब्दाची होती, प्रत्यक्ष तलवार घेतली नाही हातात. लक्षात ठेवा, विचार करण्यासारखा भाग आहे. महाराष्ट्रीयन संतांचं एक वैशिष्ट्य, इथून तिथून सगळे संतच आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मूलभूत तत्व तीच आहेत, पण थोडंसं कुठेतरी एक आनंद दिसतो. त्यातल्या त्यात आम्ही महाराष्ट्रातले असल्या कारणाने आमच्या संताबद्दल आम्हाला प्रेम जास्तीच आहे, नाही असं काही नाही. पण इतराबद्दल कुठे अनादर आहे यत्किंचित नाही. तिथलंही कौतुक आहे. तिथले सुरदास काय, तुलसीदास काय, अरे एक एक बघत राहावं. असे सगळे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये, जगभर संत होऊन गेले. आणि हे आमचे निवृत्तीनाथ आदिनाथांचा अवतार, शंकराचा अवतार. ज्ञान कल्याण शिव शंकर इति शांकर. शंकर एकदेशी ज्ञान, शांकर व्यापक ज्ञान. अध्यात्माची परिभाषा सांगतो. शंकर, शांकर म्हणून शांकरी विद्या म्हटलं. अर्थ लक्षात घ्या की जो शंकर आहे तोच व्यापक जेव्हा होतो तेव्हा त्याला शंकर म्हणावं. अजून दोन शब्द सांगतो. शिव म्हणजे शिवापासून चालत आलेली परंपरा. दुसरा शब्दाचा अर्थ सांगतो. शिवलाय म्हणून शिव. ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी शव. किती जवळचे शब्द आहेत नाही का? अनुभवजन्य आहे नाही का? डोळ्यातून शिवला बघणं, कानातून शिवला ऐकणं, बोलण्यातून शिवला. किती भाग्य आहे. आणि आम्ही म्हणतो शिवावं का न शिवावं, शिवण्यायोग्य जात आहे का, कुणाला शिवावं. अरे कुणाला शिवावं का न शिवावं हे मला कळत नाही, पण तो तुम्हाला शिवलाय म्हणून तुमचा जिवंतपणा एवढं तरी कळू द्या. आता पुढचा प्रश्न विचारू का? कुणाला शिवला आणि कुणाला शिवला नाही? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पापी, पुण्यवान, चांगला, वाईट, अरे सर्वांना शिवतो. पण ज्याला कळतं ते संत आणि ज्याला कळत नाही ते असंत. असे शिव भगवंताचा अवतार निवृत्तीनाथ प्रगट झाले या भूतलावर. बरं का, आपल्याला माहिती आहे चरित्र. विठ्ठलपंत आले. चरित्र व्यापक सांगणार नाही पण मर्यादित सांगणार. पण थोडस तेही लिंक कळली म्हणजे अभंग कळतात. अलंकापुरामध्ये आले. सिद्धेश्वराच्या पायरीवर बसले. संताजवळ गेल्यानंतर आपली पायरी ओळखून बसावं, पायरी ओळखून वागावं. या संप्रदायामध्ये ज्यांनी आपली पायरी सोडली नाही त्यांना नामदेव म्हणावं. काय वैशिष्ट्य आहे नाही? पायरी सोडली नाही. अलीकडे पायऱ्याच राहिले नाहीत आणि उंबरठे राहिले नाहीत. आता उंबरठ्यावरचं माप ब्लॉक मध्ये कसं ओलांडून जायचं अवघड आहे. एकंदर जर प्रकार बघितला तर अवघड आहे. उंबरे नाहीत म्हणून काहीही त्या फटीतून पाली येतात, फरीतून धुरळा येतात, फटीतून नको ते किडे येतात. पूर्वी उंबरा असायचा, दार बंद झाल्यानंतर तो उंबरा बाहेर कोणी जर येत असेल बाहेरून आत तर येऊन द्यायचा नाही. आज कोणाचंही ऐकलं की आपल्याला बरोबर वाटतं.
बाहेरचं ऐकतो आणि आतलं वातावरण बिघडून जातं. म्हणून उंबरे असावेत. आता उंबऱ्याची पूजा करायची म्हणजे कशी करायची विचार करा. उंबरठ्यावरचं माप ओलांडून ती मुलगी यायची. आज उंबरेच राहिले नाहीत. क्षमा करा, पण जीवन असं काहीतरी निराळ होत चाललंय. पायरीवर बसले, दर्शन घेतलं आणि पायरीवर बसले. सिद्धोपंत तिथून आले, सिद्धेश्वराचे भक्त सिद्धोपंत. त्यांनी बघितलंय काय तेजस्वी मुलगा दिसतोय, ब्राह्मणाचा दिसतो. डोळे काय तेजस्वी आहेत, बोलके डोळे आहेत, सरळ नासिका आहे, भव्य भाल प्रदेश आहे. ओहो, मनात वाटलं असा जर आपल्या मुलीला मिळाला तर काय होईल. थोडक्यात सांगतो. जवळ गेले, म्हणाले आमच्या घरी यायचं जेवायला. ते म्हणले नाही, माझी जेवणाची व्यवस्था आहे. त्यांनी ओळखलं होतं, कारण अनेक गावात आहे. तरुण मुलगा म्हटलं की कोणत्याही बापाला वाटतं की आपली पोरगी याच्या गळ्यात बांधावी. काय गंमत आहे. म्हणजे तो बापाचं लक्ष त्याच्यावरच असतं. आणि तो विचारतो पत्रिका आहे का, लग्न झालंय का. झालं असलेलं ऐकून श्रीवानास पाटील बरं वाटत नाही. एखादा वयातला असेल ना, त्याला म्हटलं लग्न झालं का, झालं का, असं होय, मला वाटलं झालं नाही. म्हणजे त्याला वाटलं गेला बार फुकट. अरे त्याचं लग्न झालंय, सुखात आहे, तुला वाईट वाटत नाही. त्याला वाटलं आपलं जर अगोदर भेट झाले असतील तर आपल्या मुलीला भेटला असता. काय अरे कोणाची तरी, म्हणजे मनुष्य स्वभावाचं ह्युमन नेचर बघा कसं आहे. झालं, पुढची कथा काही जास्ती सांगत नाही. घरी नेलं, मग ते दृष्टांत माहिती आहे तुम्हाला. राहिले, राहून घेतलं, जेवायला वाटलं. स्वप्नात देव आले, सिद्धोपंतांच्या. सांगितलं ह्याला ठेवून घ्या. सकाळी उठून सांगितलं म्हणे आमच्या स्वप्नामध्ये देव आले, सांगितलं की याच्याशी लग्न करा. का म्हणले 3 फुटाच्या अंतरावर मी झोपलोय, तिथे देव येतो आणि इथे येऊ शकत नाही का. हे बरोबर आहे. ते म्हणले आजचा दिवस काढा. ऐकलं, मोठा माणूस आहे. आणि आले की देव स्वप्नात. सांगितलं बाबा विठ्ठला याच घरात रुक्माई आहे. विठ्ठला तुझी रुक्माई याच घरात आहे, दुसरीकडे जाऊ नको. उठले, मान खाली घातली. ते म्हणले तुमचं बरोबर आहे. शुभमंगल सावधान. पुढे मूल झालं नाही. कालांतराने रागून घरातून बाहेर पडले. अगदी डिटेल सांगत नाही, आज अगोदरच सांगितलं. गेले तिकडे रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये गेले. संन्यास घेतला. बेधडक सांगितलं मला बायको नाही, कोण नाही, नाही नाही, वडील नाही. देवजोडे तरी करावा धर्म. देवजोडे तरी, बेधडक सांगितलं नाही म्हणून. ते म्हणले आता ठीक आहे. काय असतं संसारामध्ये, उत्तम मुलगा भेटणं हे भाग्य लागतं. उत्तम मुलं म्हणा, मुली म्हणा, उत्तम भेटणं हे भाग्य लागतं. आणि परमार्थामध्ये उत्तम शिष्य भेटणं हे भाग्य लागतं. 2 गोष्टी आहेत. संसार सुखाचा केव्हा, उत्तम मुलं बाळं असतील तर. आणि परमार्थ उत्तम केव्हा, उत्तम शिष्य भेटला तर, की जो आपली परंपरा चालवेल असा. नाही का. अहो हे फार मोठी अडचण असते. इतकं सोपं नाही आहे. मुलं चांगली जशी भेटत नाहीत, तसं परमार्थ चालवणारा पुढचा शिष्य सुद्धा चांगला भेटत नाही. तुकाराम महाराजांनी मागणं घेतलं. ऐसा शिष्य जेई गुंडा, ज्याचा तिहिलोकी झेंडा. मी म्हटलं एवढं मागून का घेतलं. ते म्हणले ऐकणारे खूप आहेत पण चालवणारे थोडे आहेत. माझं बोलणं कळलं का. ऐकणारे भरपूर. बघा आज पहिल्या दिवसात तुमचा मंडप भरला बरं का. दादा भरतच जाईल. इतिहास आहे तो, काय नवीन आहे अशातलं गावात नाही. आणि अजून वाढतच जाईल. माणसं येतील आवडीने. पण हे काय लक्षात ना, हे चालवणं किती अवघड आहे. सगळे इथून तिथून म्हणाल वाह काय महाराज तुमचं प्रवचन फार सुंदर आहे, आम्ही अगदी पहिल्यापासून सोडलं नाही, एक दिवस करता का. अवघड आहे, अवघड आहे. मी काय सांगतोय, माझं किंवा कोणाचं महत्व सांगत नाही,
काय म्हटलं मी? उत्तम शिष्य मिळणं मोठं अवघड आहे. अहो, स्थापन केल्याने संस्था चालवणारा पुढचा ट्रस्टी चांगलं भेटणं अवघड आहे. मी काही सांगायची गरज आहे का? स्थापन करणारा स्थापन करतो, पण पुढे चालवणारे तसे जर भेटले नाही तर प्रत्येक गोष्टीत अवघड आहे. आणि एखाद्या वेळेला भेटला तर आनंद, तो मागचा पुढचा विचार करतच नाही, त्याला बसवूनच टाकतो गादीवर. विठ्ठल पंताच्या बाबतीत तसं झालं. अहो, शास्त्राचा अभ्यास, पुराणाचा अभ्यास, वेदाचा अभ्यास. रामानंदाने विचार केला की याला आता शिकवायची काही गरजच नाही, फक्त नाव आपलं लावणार. काय झालं नाही का? बरं झालं की नाव आपलं, शिकला दुसरीकडे. बाळपणीच सर्वज्ञतावरी जया ते असे म्हणले, तुला गादीवर बसवतो आणि तीर्थयात्रेला जातो. ज्यांनाही बरं वाटलं. स्वतंत्र व्यासपीठ मिळणं हे काही साधी गोष्ट आहे का? कुणाच्या तरी अंडर करणं स्वतंत्र, त्यांना बरं वाटलं. महाराजी जात आहेत, लगेच नंबर 1 ला आले. सुरू झाली प्रवचन, इकडे फिरत फिरत आले. एवढी कथा तुम्हाला सांगायला 10 दिवस घेतले असते मी. म्हणजे मी विठ्ठल पंतांना आणून लग्न होऊन काशीला सुद्धा पोचलो. कारण मला सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी इथून सांगायचं आहे तुम्हाला. मी अशी कथा सांगीन, पण माझी इच्छा अशी आहे की संतांची बोधकथा कळावी. या तर कथा आम्हाला माहितीच असतात, तर नसेल ते सांगेन बरं का. ज्ञानोबारायचं चरित्र तर मी किती वेळा सांगितलं या पुण्यात. सुंदर सुंदर वेळेला अनेक तऱ्हेने सांगितलं. जे सांगितले नाही ते चरित्र जरूर सांगितलं. आले आई साहेब प्रदक्षिणा घालत होत्या आणि रामानंद तिथे बसले होते. त्या सोडून गेल्या. पण काय तुम्हाला सांगू, नवरा मेलेला बरा, पण या बाईला नवरा सोडतो तिची अवस्था वाईट. मेलेला मेला तरी म्हणता येतं, पण सोडल्यानंतर काय म्हणतात, माणसं नवऱ्याची चूक काढतच नाही. तीच अहो भांडून भांडून त्याचं मुस्कट पाडलं. धड कधी बोलली, धड कधी चहा दिला. अहो काय, त्यावेळेला ही स्त्रियांची चळवळ नव्हती. हे 33% अजून सुद्धा किती रखडतंय. काय अगदी बायका आता सरपंच होऊ लागल्या जिकडे तिकडे, पण काही नाही. ते 3वर 3 नाही, 3वर 6च आहे. ते 36%चं 33% होत नाही. सगळ्यांना व्हावं असं वाटतं, पण कुठेतरी माशी. किती अवघड आहे बघा. याचा अर्थ कळला का? कायमचं खापर बाईच्या डोक्यावर फोडलं जातं. तूच तशी. आणि गावातल्या बायकांना तर काय, हो 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 माकडाच्या हातात खोलीत. मी तुम्हाला म्हटलं नाही, माफ करा, नाही तर उद्या आमची गर्दी कमी व्हायची. नाही तर असं काही करायचं नाही. हा, मला माहिती आहे तुम्ही आजपर्यंत बाबा महाराजाचं खूप विनोदाने झालं. तिला वाटलं मी काय केलं, कुठे बोलले. मी कधी त्रास दिला नाही, कधी आज्ञा उल्लंघन केली नाही. मी माझ्या मालकाला मालक म्हणून बघितलं नाही, देव म्हणून बघितलं, गुरु म्हणून बघितलं. देवा का रे माझ्या वाटणीला असं दिलंस. मग ठरवलं आता या बायका जेव्हा नदीवर असतील तेव्हा जायचं नाही. 2-2:30 वाजता जावं, स्नान करून यावं आणि दार बंद करून बसावं. एक दिवस अशीच पाठीची वेळ, सगळ्यांच्या अगोदर स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि या पारावर हे मुनी बसले होते. दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, आशीर्वाद बाहेर पडला. हसल्यावर बघून का म्हणे, कळलं स्वामींना हे हसणं काही साधं नाही, मिश्किलपणा आहे यामध्ये. का म्हणे हसतेस? नाही म्हणे, आपला आशीर्वाद खोटा होणार नाही, पण होतो की काय शंका आहे. का माझी तपश्चर्या फुकट जाणार नाही? ते म्हणले जाण्याची शक्यता जास्ती आहे. का? अहो म्हणाले, पती जवळ नाही तर आशीर्वाद किंवा फलद्रूप व्हायचा. अरे लक्षणं ती दिसत आहेत, लक्षणं आहेत, पण वस्तुस्थिती निराळी आहे. लक्षणं पतीच्या वास्तव्याची आहेत,
पण जवळपती नाही. मग सगळी कथा सांगितली. सांगितल्याबरोबर म्हणाले तोच, आणि परत पाठवलं. गेले तिथे परत पाठवलं. यात्रा अपुरी सोडली आणि परत पाठवलं. आल्याबरोबर मग गुरु आज्ञा म्हणून राहिले. याच्यावर या महाराष्ट्रामध्ये फार आक्षेप घेतले गेले आणि ते समाधीमध्ये जायतोपर्यंत संपले नाहीत आणि अजूनपर्यंत संपत नाहीत. पण एक सांगू का, इतरांचा परमार्थाची परिसीमा संन्यासात आहे आणि संन्यास आश्रम टाकून ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करणं हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. जरा निराळ पण वास्तव्यात सत्य आहे का असत्य आहे विचार करा. विठ्ठल पंत जर तिथेच राहिले असते तर ज्ञानदेवे रचिला पाया कशाचा आणि कुठे, नाही का. म्हणून मोक्ष मार्गाला जाणारे संन्यास आश्रमात परिणिती होते आणि वारकरी संतांनी सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्या असोनी असो असो असो. म्हणून संन्यास टाकला. गावातल्या लोकांनी अरे 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 काय बोलले नाही तर काय केलं नाही, गावाच्या बाहेर सोडून दिलं. ही मुलं गावात जन्माला येण्यासारखी नव्हतीच. संत जन्माला येण्याकरता पवित्र परिसर लागतो म्हणून सिद्ध भेटात झोपडी टाकली राहिले आणि तिथे प्रथम जन्म झाला तो निवृत्तीनाथांचा. निवृत्ती काय, ज्ञानदेव काय, सोपान काय, मुक्ताई काय, ही नावच अशी आहेत की याच्यातून परमार्थाचं तत्व प्रगट झालेलं दिसतं. वृत्तिरहित स्थान तो निवृत्ती. वृत्तिरहित स्थान जाणीवेत येतं तेव्हा त्याला ज्ञान म्हणावं. ते ज्ञान कर्मातून प्रसन्न पाडतं तेव्हा त्याला सोपान म्हणावं. आणि ते कर्म अखंड चालू राहत नाही, ते संपावं लागतं. नामेच मुक्ताई. एक अवस्था अशी आहे, थोडस तत्वज्ञान आहे का, वृत्तीरहित स्थान म्हणजे काही नाही. पण काही नाही हे तरी आहे ना. काही नाही हे कळलं कुणाला, वृत्तीरहित स्थान सांगतो. हेच मला तुमच्या पुढे सांगायचं. काही नाही म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. शून्य जई दावावे झाले तरी बिंदुले एक केले आणि अद्वैत जई सांगावे झाले तरी द्वैत कीजे. शून्य जई दावावे झाले तरी बिंदुले एक केले. बाकी काय शून्य पण ते काढावं लागतं. बाकी शून्य जरी पाटील साहेब दाखवली तरी होते हे दाखवतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले काही नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. अरे काही नाही व्यवस्था कुणाला, काही नाही म्हणजे काय नाही, काहीतरी नक्कीच आहे. आता बघा एक मजेशीर गोष्ट सांगतो. एखाद्या वेळेला एक मनुष्य शिव्या देतो आणि अशा शिव्या देतो किंवा ते आपण तोंडाने बोलू नये. मग काय काय झालं, काय झालं, नाही नाही ते बोलले. मराठी कळते का तुम्हाला? काय सांगतो, नाही नाही ते बोलले, नाही नाही ते नाही नाही ते बोलले. अहो एक म्हणून सांगू, अगं सांग ना, आता काय सांगू, नाही नाही ते बोलले. आता एका नाहीने किती आहे दाखवलं.
लक्षात येते का? हीच मराठी भाषेचं सौभाग्य आहे बघा. आता एखाद्याकडे जेवायला जावं, काय 5-50 प्रकार, काय केलं? हा नाही नाही ते नाही नाही ते अरे पण एक तरी आता काय सांगू, एक म्हणून जाऊ दे. आता मला बोलता सुद्धा येत नाही. बोलायचं असतं ते तिथे खाऊन आलो नसतो का? नाही नाही ते म्हणजे लक्षात घ्या, एक नाहीने इतकं दाखवून दिलं की त्याच्यात किती आहे. तसं शून्य जे म्हणतात, काही नाही, तर काही नाही हे तरी काय आहे? नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. अजून सांगू? खूप दृष्टांत, त्याला काही नाही येत, लागेल तेवढे दृष्टांत. तुम्हाला आम्हाला माहिती आहे तो आता तसं काही तो जमाना राहिला नाही. पण आपण जाऊ एक 60 वर्षाच्या मागे, तात्या तुम्ही आम्ही जाऊ 60-70च्या काळात. पूर्वीच्या काळी गोटा खेळायची गल्लीत, लगोऱ्या, गोट्या, बरं का. मग ते सिगरेटची पाकिट लावून खेळायचे. मग त्या चिंचा, उन्हाळ्यात चिंचा पाडून आणायच्या आणि बापाने सांगायचं वाघ नेटनं काय वाढ फोडीन. आणि मग ते चिंचा, ते दगड, ते गोट्या, बैदुल. त्याच्यात तुम्हाला अलीकडच्या लोकांना बैदुल कळायचंच नाही. बैदा माहिती आहे, बैदुल नाही माहिती. बैदुल. आणि ते असं मग ते सगळं नको ते भरलं. अहो काय त्या खिशामध्ये, त्या अर्ध्या चड्डीच्या खिशामध्ये मग ते चिंचा बिंचा भरलेल्या. बापाने सांगा बाग चिंचा खाऊन खोकला येतो, ताप येतो, मुस्काट फोडीन कोणा चिंचा खाल्ली. मी आणि ते नेमक्या पाडून आणायचे, ते पाडायला आले दगड बिगड सगळं. आणि नोंबऱ्यात बाप बसलेला. मग ते येताना असं येतं लपत. काय रे? काय नाही. अरे काय? काय नाही. आणि लपवतोस काय? काय नाही. कसा एवढा फोगलाय? आणि काय नाही. ही बाबा महाराजांची ज्ञानेश्वरी तुम्हाला आवडते, मला माहिती आहे. का हे हे वर्म आहे त्यातलं. काही नाही. आता बघा कुठपर्यंत जाऊन पोचलो. काही नाही. बापाने धरला, कान उपटला, दगड काढली. काही नाही म्हणतो, पडलं कुठून? तसे लेको काही नाही म्हणताना जग पडलं कुठून? अजून सांगू? आता तुमचा दृष्टांत. काय झालं असतं पाटील साहेब, नवीन लग्न झालेलं असतं. आणि नवीन लग्न झाल्यानंतर मग तो नवरा सांगतो, आजूबाजूच्या 2 काकू आहेत तुझ्या, महाग खट आहेत, इथे तशी कोणी नाही आहे बाबा, तसं काही मनात आणायचं नाही. इथे सगळ्या आमच्याकडे फार चांगल्या आहेत, प्रवचनाला येतात, कीर्तनाला येतात, पूर्वीपासून अतिशय, तसं काही मनावर सुद्धा घ्यायचं. बाग तिच्या नादी लागू नकोस, काहीतरी भरविल तुझ्या मनामध्ये, नको ते सांगील. अजिबात कोणाशी बोलायचं नाही. तुझ्याकरता टी व्ही आणून दिलेला आहे, कादंबऱ्या आणून देतो, वाचत बस, पण इकडे तिकडे जायचं नाही. आता किती वेळ घरात बसणार हो? यांनी नाही सांगितलं तिने, काय हो नवीन सुनबाई, या की बाहेर जरा पडद्यातून, असं म्हटल्याशिवाय आली की. आणि मग काय सुरू झालं, तिचं तसं, खालची अशी वरची अशी, मागायची फार सवय, दिलेली घेतलेली साखर पुन्हा देत नाही. पलीकडचा माधवराव पेपर आणतच नाही विकत, आपला घेतो, कधी देऊ नको. नवरा बायकोचं कधी पटत नाही. लग्न झाल्यानंतर 4थ्या महिन्याला परत गेली होती, पण पुन्हा आली. सगळ्या साडीचा एक दिवस असं नवरा 5 वाजता यायच्या ऐवजी 4ला आला. ते असं चाललं. आणि त्यांनी बघितलं, खालून लगेच गेली. काय चाललं होतं? कुठे काय? मी काय सांगतोय मग? काय तुम्हाला उगीच सांगतोय का? काय चाललं होतं? कुठे काय? काही नाही, काही नाही, काही नाही. अगं ती सांगत होती, तिचा हात हलत होता, ती अशी करत होती, तू असं म्हणत होतीस. काही नाही. काही नाही. तून अख्ख्या चाळीची कथा भरली होती.
तसं आता मला सांगा, काही नाही तून एवढं एकलेन कंठवे म्हणून आयडे केली निर्माण सौदाई भुवने. एकट्याला करमत नव्हतं म्हणून एवढं जग निर्माण झालं. हा काय आहे बघा, एक सांगू का मजेशीर. एक 5 मिनिटात उशिरा सुरू झाला म्हणून उशिरा. उद्या अगदी बरोबर टायमात सुरू होईल. हा बरोबर आज 1 तास तरी सांगितलं पाहिजे की नाही. नाही तर तुम्हाला आज अर्धा तास सांगितलं तर वाटायचं महाराज अर्धा तासच सांगणार आहे. म्हणून आज थोडंसं उद्घाटन होतं म्हणून थोडंसं उशिरा सुरू झालं. उद्या बरोबर अगदी 7ला सुरून 8ला पुंडलिकावर. झोपणा कारणी केली बाय कोणतीने एवढे वाढविले रे. भारूड आहे. झोपणा कारणी केली बायको. एकटा होता. माणसं म्हणायची अरे लग्न कर, किती दिवस एकटा राहणार, तुझ्या जेवणा खाण्याची काही सोय नाही, निदान पोटा पाण्या तरी कर, तर पोळी करता कर. म्हणून हॉटेलमध्ये जेवायला नको जायला म्हणून बायको केली. कळलं. झोपणा कारणी केली बायको. काय तुम्हाला सांगू आवस. रोज संध्याकाळी नाक्यावर जात होता. आयुष्यात पुन्हा नाकं दिसलंच नाही. अहो एक बायको आल्याबरोबर पळी आली, पंचपात्र आलं, पोळपाट आलं, लाटणं आलं, शेगडी आली. अहो एक का भाजीची पिशवी आली. तिथे जायचं, आमची भाजी आण, मेथी मटर. तात्याकडे गेला तर थालीपीठ लाव, खरडा लाव. आता ते काय थालीपीठ साधा आहे होय. ते धान्य आणा, भरडा भाजा, ते काही नाही, आणा. आता इथे म्हणली तुम्हाला ते बाहेरचं थालीपीठ नाही, मी करून घालणार आहे, ही यादी घेऊन या. म्हटलं देवा, झोपणा कारणी केली बायकोन तिने एवढे वाढले. वर्षभरात 2-3 पोरं झाली, कशाचं आटपलं बघा. पुंडलिकावर जो झाला सगळा. नाटक संपला, सिनेमा संपला, सगळी नाटकं सिनेमे घरात सुरू झाली. तो म्हणला पूर्वी काय मी डेक्कनला जात होतो, काय खात होतो, काय पित होतो. आता म्हणला कधी तुझ्या हातची असेल तशी कॉफी. ते म्हणली तुम्हाला काही मी मागे लागली होते का, तुम्हीच माझ्याकडे शोध आला. तो म्हणला मी तरी काय करू, काही नव्हतं, त्याच्यातून एवढं निर्माण झालं. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. आजपासून निवृत्ती सांगायला सुरुवात आहे. निवृत्ती म्हणजे वृत्तिरहित स्थान. काही नाही त्याच्यातून काय झालं ते सांगत पाहू. चला.